जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 35वा श्लोक पाहत आहोत. यज्ञात्वा नमो पुनर्मोह मेव यस्यासि पांडव येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी. पूर्व श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की ते महापुरुष तुला तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील, परंतु उपदेश ऐकून केवळ वास्तविक बोध अर्थात स्वरूपाचा यथार्थ अनुभव होत नाही. श्रुत्वा पेनम वेद न चैव कश्चित. आणि वास्तविक बोधाचे वर्णनही कोणी करू शकत नाही, कारण वास्तविक बोध कारण निरपेक्ष आहे, अर्थात मन वाणी तेथून पर आहे. म्हणून वास्तविक बोध स्वद्वाराच स्वला होत असतो आणि तेव्हा होते जेव्हा मनुष्य आपल्या विवेकाला महत्त्व देतो. विवेकाला महत्त्व दिल्याने जेव्हा अविवेक नष्ट होतो तेव्हा हा विवेकच वास्तविक बोधात परिणत होतो आणि जडतेशी संबंध विच्छेद करवितो. वास्तविक बोध झाल्यास मग कधी बोध होत नाही. गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुनाचा मोह प्रकट होतो की युद्धामध्ये सर्व कुटुंबीय सगळे सोयरे लोक मरतील तर त्यांना पिंड आणि पाणी देणारा कोण राहील. पिंड आणि पाणी न दिल्याने ते नरकात जातील. ते जिवंत राहतील. त्या स्त्रिया आणि मुलांचा निर्वाह पालनपोषण कोण करेल इत्यादी. तत्त्वज्ञान झाल्यानंतर असा मोह राहत नाही. बोध झाल्यावर जेव्हा संसाराशी मी माझेपणाचा संबंध राहत नाही तेव्हा पुन्हा मोह होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यस्यात्मनि. तत्त्वज्ञान होताच असा अनुभव होतो की माझी सत्ता सर्वत्र परिपूर्ण आहे आणि त्या सत्तेच्या अंतर्गत माझी सत्ता परिपूर्ण आहे आणि त्या सत्तेच्या अंतर्गत अनंत ब्रह्मांड आहेत. जसे स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्नसृष्टीला आपल्यातच पाहतो, तसेच तत्त्वज्ञान झाल्यावर मनुष्य संपूर्ण प्राणी मात्रांना आपल्यातच पाहतो. 6व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात आलेल्या सर्वभूतानी चात्मानी पदानेही या स्थितीत वर्णन केले गेले आहे. अथोमयी तत्त्वज्ञान प्राप्त करण्याची जी प्रचलित प्रक्रिया त्यानुसार भगवान म्हणत आहेत की गुरूंकडून विधीपूर्वक श्रवण मनन निश्चित ध्यानपूर्वक तत्त्वज्ञान प्राप्त झाल्यावर साधक प्रथम आपल्या स्वरूपामध्ये संपूर्ण प्राण्यांना पाहतो. त्वम पदाचा अनुभव आला मग स्वरूपाला ते संपूर्ण प्राण्याच्या एका सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये पाहतो. हा तत् पदाचा अनुभव आला त्याप्रमाणे त्याला प्रथम त्वमचा आणि नंतर तत् तत्त्वमच्या ऐक्याचा अनुभव होतो. एक ब्रह्मशेष राहते. अशा अवस्थेत दर्शन आणि दृश्य हे तिन्ही राहत नाहीत, परंतु लोकांच्या दृष्टीने त्याचे आपले म्हणून जाणारे अंतःकरण यात जो भाव दिसतो त्याला गृहीत धरूनच भगवान म्हणतात की तो सर्वांना माझ्यात पाहतो. स्थूल दृष्टीने समुद्र आणि लाटेत वेगळेपणा दिसतो. लाटा समुद्रातच निर्माण होतात आणि त्यातच विलीन होत राहतात, परंतु सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर समुद्र आणि लाटांना स्वतंत्र सत्ता नाही. सत्ता केवळ तत्त्वाचीच आहे. जलतत्वात समुद्रही नाही आणि लाटाही नाही. पृथ्वीशी
संबंध असल्याने समुद्रही सीमित आहे आणि लाटासुद्धा सीमित आहे. परंतु जलतत्त्व सीमित नाही, म्हणून समुद्र आणि लाटांना न पाहता एक जल तत्त्वाला पाहणेच यथार्थ दृष्टी आहे. त्याचप्रमाणे संसाररूपी समुद्र आणि शरीररूपी लाटा यामध्ये वेगवेगळेपणा दिसतो. शरीर संसारामध्येच उत्पन्न आणि नष्ट होतात, परंतु वास्तविक संसार आणि शरीर समुदायाची स्वतंत्र सत्ता नाही. सत्ता केवळ परमात्मा तत्त्वाचीच आहे. परमात्मा तत्त्वात संसारही नाही आणि शरीरही नाही. प्रकृतीशी संबंध असल्याने संसारसुद्धा सीमित आहे आणि शरीरसुद्धा सीमित आहे, परंतु परमात्मा तत्त्व सीमित नाही. म्हणून संसार आणि शरीराला न पाहता एक परमात्मा तत्त्वाला पाहणेच यथार्थ दृष्टी आहे. अशा प्रकारे 35 श्लोकाचा अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.